नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण CET 2020 या बॅचमध्ये फिजिक्स या चॅप्टरमध्ये फिजिक्स या सब्जेक्टमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टरमध्ये आज आपण कन्सेप्ट ऑफ द कॅपॅसिटर हा पॉइंट आपण कव्हर करणार आहोत। कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर तर सर्वांनी हेडिंग टाकून घ्या आधी। कॅपॅसिटर ऑर द कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर नेमकं काय असतं कॅपॅसिटर म्हणजे हे थोडक्यात मी तुम्हाला अंडरस्टँड करणार आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्या डेली लाईफमध्ये तुम्ही कॅपॅसिटर्स पाहिलेले असतील। मग कॅपॅसिटर कसे तयार केले जातात किंवा कॅपॅसिटर कसे असतात हे सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल। मग पहा, कॅपॅसिटर काय आहे? एक सिस्टीम आहे। काय? कॅपॅसिटर इज अ सिस्टीम आणि त्याच्यामध्ये काय असतं? विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ कंडक्टर्स असतील त्याच्यामध्ये, बरोबर। द कंडक्टर विच आर इन द फॉर्म ऑफ वायर, प्लेट, समथिंग एल्स, याप्रमाणे ते कंडक्टर्स आहेत। एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ कंडक्टर्स आहेत। पण बेसिकली आपण कॅपॅसिटर बनवत असताना दोनच कंडक्टर आपण यूज करतो। काय करतोय? 2 कंडक्टर्स आपण यूज करतोय। आता हे कंडक्टर कसे यूज करतो आपण, त्याचं स्वरूप कसं आहे, नेचर कसं आहे, शेप कसा आहे, याच्यावरती त्या कंडक्टरची कॅपॅसिटी व्हॅरी होताना आपल्याला जाणवते। कॅपॅसिटर वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळ्या शेपचे कॅपॅसिटर आपल्याला बनवता येतात। मी तुम्हाला एक कॅपॅसिटरचं एक डायग्रामॅटिकली दाखवतो। समजा हा अशा प्रकारचा एक कॅपॅसिटर तुम्ही कुठं पाहिला असेल आणि याच्यावरती असे 2 वायर असतात बघा। हा एक कॅपॅसिटर आहे। या ठिकाणी एक पॉझिटिव्ह प्लेट असेल आणि एक निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। हा कॅपॅसिटर काय केलेला असतो, तर हा जो काही कॅपॅसिटर आहे तर हा कुठल्या तरी एखाद्या डिव्हाइसला जोडलेला असतो। इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस किंवा इलेक्ट्रिक डिव्हाइसला तो कॅपॅसिटर आपल्याला कनेक्ट करता येतो। तो काय करेल? त्या डिव्हाइस, ज्या डिव्हाइसला आपण हा कनेक्ट करूया त्या डिव्हाइसची कॅपॅसिटी काय करेल? तो इन्क्रीज करेल, बरोबर। पण कॅपॅसिटी इन्क्रीज करत असताना विदाउट इन्क्रीजिंग द पोटेन्शियल। तुम्हाला माहितीच आहे की बेसिकली जर आपण विचार केला, एखाद्या कंडक्टरवरचे किंवा एखाद्या सिस्टीमचे जर नंबर ऑफ चार्जेस जर इन्क्रीज झाले तर काय होणार आहे? तर त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज होईल, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन्क्रीज होईल। आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याप्रमाणे जर इन्क्रीज जर झालं तर काय होईल? ते जे डिव्हाइस आहे ते मे बी बर्न होऊ शकतं किंवा ते काय होऊ शकतं? बस्ट होऊ शकतं। मग विदाउट इन्क्रीजिंग द पोटेन्शियल वी वॉन्ट टू इन्क्रीज द कॅपॅसिटी। त्यासाठी आपल्याला मेन पर्पज काय लक्षात घ्या, मेन पर्पज ऑफ द कॅपॅसिटी इज व्हेन वी इन्क्रीजिंग द चार्जेस दे मस्ट बी इन्क्रीजिंग द इलेक्ट्रिक पोटेन्शियल। आता आपल्याला हे रिलेशनच माहिती आहे, लक्षात घ्या। आता हे बेसिक रिलेशन आहे। पोटेन्शियल डिफरन्स or the electric potential which is proportional to the number of charges present on the conductor। ते एखाद्या कंडक्टरचं पोटेन्शियल जे काय आहे त्या चार्जेसवरती डिपेंड असतं। पण आपल्याला काय करायचं आहे? वी ऑल्सो इन्क्रीजिंग द चार्जेस बट विदाउट इन्क्रीजिंग द पोटेन्शियल अँड हेन्स वी कॅन इन्क्रीज द कॅपॅसिटी। कॅपॅसिटरचं मिनिंगच तसं आहे, पोटेन्शियल वाढू द्यायचं नाही आहे पण तरी सुद्धा काय करायचं? कॅपॅसिटी इन्क्रीज करायची। ते रिलेशन मी तुम्हाला आयडियली प्रॅक्टिकली ते समजून देईल की कसं नेमकं चार्जेस जरी तुम्ही वाढवत आहात, बरोबर आहे, चार्जेस तुमच्याकडे आहेत पण पोटेन्शियल कमी होत आहे किंवा पोटेन्शियल जागेवरती राहते, मात्र कॅपॅसिटी इन्क्रीज होताना दिसते। ती कशी ते आपण पाहणारच नंतर पुढे। पण बेसिकली आपल्याला काय शिकवायचं आधी, तर कॅपॅसिटर काय असतो? कॅपॅसिटर इज द सिस्टीम आहे, एक सिस्टीम म्हणजे एक सिस्टीम माना। या सिस्टीममध्ये काय असतात? नंबर ऑफ कंडक्टर्स। मग सपोज हा एक कंडक्टर आहे आणि हा दुसरा कंडक्टर आहे, दिस C1 दिस इज C2, 2 कंडक्टर आहे। बघा पुढे काय असतं? द कंडक्टर्स, जे काय आपण 2 कंडक्टर यूज केलेत, कंडक्टर्स
are सेपरेट असतात, सेपरेटेड बाय सम डिस्टन्स डी सपोज, दोन्हींच्या मध्ये काहीतरी अंतर असते. अँड ॲज वेल ॲज विच आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर, ते एकमेकांपासून कसे असतात, इन्सुलेटेड असतात. म्हणजे काय होणार नाही, याचे चार्जेस याच्यावरती जाणार नाहीत. आणि तसं जर झालं तर काय होऊ शकतं, ते डिव्हाइस रन होऊ शकणार नाहीये. मग काय केले असतात अजून, कंडक्टर्स आर सेपरेटेड बाय सम डायइलेक्ट्रिक मीडियम लाईक सपोज मायका असेल, काही रबर असेल किंवा वूड असेल, बरोबर, काहीतरी प्लॅस्टिक असेल, अशा प्रकारचं जे मटेरियल आपण यूज करतो किंवा इन्सुलेटिंग मटेरियल असेल असं आपण त्याला म्हणूया. डायइलेक्ट्रिक इन्सुलेटिंग मटेरियल, डायइलेक्ट्रिक मीडियम म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल आपण यूज करतो. आणि अशा प्रकारे आपल्याला काय करते, अरेंजमेंट करता येते. हे झालं ओव्हरऑल स्ट्रक्चर. कॅपॅसिटर म्हणजे काय, एक सिस्टीम आहे विच कन्सिस्ट ऑफ द टू कंडक्टर्स, द वन कंडक्टर हॅव्हिंग द पॉझिटिव्ह चार्जेस अँड अदर वन इज अ निगेटिव्ह, बरोबर आहे. असं स्वरूप आपल्याला लक्षात घेता येईल. द कंडक्टर्स विच आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स ॲज वेल ॲज द बाय सम डायइलेक्ट्रिक मीडियम ऑर द इन्सुलेटिंग मटेरियल, इन्सुलेशन केलेलं आहे दोन्हींच्यामध्ये. त्यामुळे काय होणार नाही, याचा जो काय करंट म्हणू आपण त्याला, याच्याकडे असलेले चार्ज किंवा करंट इकडे पास होणार नाहीये. आणि तो काय करेल, त्याला जी वर्किंग करायची, त्याला जी कॅपॅसिटी इन्क्रीज करायची, त्याचं काम तो करू शकेल. लक्षात घ्या. म्हणजे ज्याप्रमाणे आपण ॲम्प्लिफायर यूज करतो तसंच ॲम्प्लिफिकेशन, एखादा सिग्नल जर ॲम्प्लिफाय करायचा असेल तर आपण ॲम्प्लिफायरचा यूज करतो. मग तसाच हा कॅपॅसिटर आहे, तो काय करतोय, आलेला तुमचा इलेक्ट्रिक जो काय सोर्स आहे किंवा इलेक्ट्रॉनिक जे काय तुमचा डेटा किंवा सिग्नल आहे त्याला काय करतो, तो ॲम्प्लिफाय करतो, त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करतोय. लक्षात घ्या. कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी म्हणजे एखादं डिव्हाइस आपण रन करत असू, त्याचा जर कॅपॅसिटर जर डेड झाला तर ते डिव्हाइस चालत नाही, ते पुशच होत नाही. लक्षात घ्या. मग ते पुश होण्यासाठी कधी आपल्याला काय करायचं, आपल्याकडे जेवढी पॉवर येते, जेवढा आपल्याकडे सिग्नल येतोय, तो सिग्नल काय केला पाहिजे, आपण त्याला ॲम्प्लिफाय केलं पाहिजे, त्याला मॉडिफाय करून जितकं आपल्याला पॉसिबल आहे त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. आणि तरच काय होईल, ते डिव्हाइस रन होईल. आता फॉर एक्झाम्पल सांगणे म्हणजे आपला जो फॅन आहे, त्या फॅन जो काय आहे त्या फॅनमध्ये कॅपॅसिटर असतो, आपण त्याला डब्बी म्हणतो. लक्षात घ्या. बाजूला फॅनच्या बसवलेली असते. तो जो काय कॅपॅसिटर आहे तो जर आपण काढून घेतला तर तो फॅन काय होणार नाही, त्याला पाहिजे तितक्या स्पीडनं तो चालणार नाही. फॅन इव्हन तो चालू होईल पण काय होणार नाही, त्याचं जे स्पीड आहे ते चालणार नाही, वाढणार नाही. लक्षात घ्या. कुठेही कॅपॅसिटर, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडं टी व्ही आणि रेडिओचा रिसिव्हर असतो, त्या टी व्ही आणि रेडिओच्या रिसिव्हरमध्ये तुम्हाला कॅपॅसिटर बसवलेला असतो. टू ॲक्वायर द सिग्नल काय करण्यासाठी, कॅप्चर करण्यासाठी असं कॅपॅसिटर तुम्हाला पाहायला मिळेल. अजून दुसऱ्या ठिकाणी आपली जी काय व्हेकल आहे, व्हेकल आपली आपण काय करतो, तिला इग्नायटिंग स्पार्क आपण तयार करतो. लक्षात घ्या. आणि आपली व्हेकल काय होते, स्टार्ट होते. कोणतीही व्हेकल, जे ॲटोमोबाईल व्हेकल आहे ते स्टार्ट करण्यासाठी, मशीन स्टार्ट करण्यासाठी त्याला सुरुवातीला काय लागतो, इलेक्ट्रिक सोर्स तिथं असावा लागतो. मग काय होतं, चार्जेसची स्पार्किंग, आपण की चालू केल्याच्या नंतर चार्जेस जे आहे ते स्पार्क होतात आणि गाडी काय होते, बर्न होते. म्हणजे गाडी म्हणजे त्याचं मशीन जे आहे ते बर्न होतं आणि मशीन बर्न झालं की ते ॲक्टिवेट होते, ते चालू राहते फ्युएलद्वारे. मग त्यावेळेस जे काय स्पार्किंग होतं, ते स्पार्किंग जर कंट्रोल नाही झालं तर गाडी काय होईल, बर्न होऊन जाईल. लक्षात घ्या. आपण स्टार्ट केल्यानंतर जे स्पार्क होतं ना, ते स्पार्क जर थांबवलं नाही तर काय होऊ शकतं, पूर्णच्या पूर्ण गाडी ती बर्न होऊ शकते, पेटू शकते. मग ते स्पार्किंग कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्याला सम ऑफ द टाइम कॅपॅसिटर, म्हणजे चार्जेस काय झाले, चार्जेस तयार झाले. लक्षात घ्या. त्या व्हेकल बर्न चालू करत असतात ते चार्जेस काय करतं, अपसाप करतं कॅपॅसिटर आणि स्टोअर करतं. म्हणजे काय होत नाही, चार्जेस जर वाढले तर गाडी काय झाली असती, लगेच बर्न झाली असती किंवा त्याप्रमाणे त्याच्यामध्ये फायर बिगिन टू फायर असं आपल्याला सांग.
मग हे कॅपॅसिटरचे काही असे खास काम आहेत लक्षात घ्या. त्यासाठी आपण कॅपॅसिटर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी आपण यूज करतो. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, जे आपला पंप असतो बरोबर, मोटार किंवा पंप आपण म्हणतो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला कॅपॅसिटर बसवलेला दिसतो. जे मोटार असते त्याच्या साईडला कुठं कॅपॅसिटर बसवलेला असतो. अनेक डिव्हायसेसमध्ये, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये कॉम्प्युटर असेल, तुमचा मोबाईल असेल बरोबर, त्याच्यामध्ये मायक्रो लेवलचे कॅपॅसिटर तुम्हाला बसवलेले दिसतील. छोटे छोटे कॅपॅसिटर असतात त्याच्यामध्ये. म्हणजे IC सर्किटमध्ये सुद्धा कॅपॅसिटरचा उपयोग आपल्याला करता येतो. सेमीकंडक्टिंग डिव्हायसेसमध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता येतो लक्षात घ्या. ठीक आहे. तर मग आपण ओव्हरऑल जे सांगितलं थोडक्यात सिस्टीम आहे विच कन्सिस्ट ऑफ द नंबर ऑफ कंडक्टर्स, आणि बेसिकली आपण काय करूया, दे हॅव कन्सिस्ट ऑफ 2 कंडक्टर्स विच आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स d and the conductor as also separated by the insulating material. बरोबर, याप्रमाणे अरेंजमेंट केलेली असते आणि याला आपण म्हणतो कॅपॅसिटर. लक्षात घ्या. आता एक कॅपॅसिटर रन होत असेल त्यावेळेस एक बाब लक्षात घ्यायची, याच्यामध्ये काय होणार आहे, ते चार्जेस स्टोअर करण्याचं काम करतात बरोबर ना. What is the main purpose of the capacitor? Capacitor holds the or stores the number of charges induced on the conductor. जे कंडक्टर आहे ते कंडक्टर्स बेसिकली कॅपॅसिटरचं काम करतात. लक्षात घ्या. ते काय करतात, नंबर ऑफ चार्जेस होल्ड किंवा स्टोअर करण्याचं काम ते करतात. मग ते चार्जेस जर स्टोअर होत असतील तर आपल्याला माहितीच आहे थोडक्यामध्ये इथं काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे. इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होणार आहे बरोबर, इलेक्ट्रिक चार्ज त्या ठिकाणी आहेत. इथे लक्षामध्ये की आपल्याला माहिती. मग इलेक्ट्रिक फील्ड जे काय तयार होईल लक्षात घ्या, तर इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला माहितीच आहे. द इलेक्ट्रिक फील्ड विच आर प्रपोर्शनल टू द, सांगा बोला पटकन, इलेक्ट्रिक फील्ड विच आर प्रपोर्शनल टू द चार्ज आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स. जे काय आहेत एक नॉर्मल कन्सेप्ट आपल्याला माहितीच. इलेक्ट्रिक फील्डचा जर विचार केला तर विचार प्रपोर्शनल टू द चार्ज, म्हणजे चार्ज आहेत म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल का नाही. आणि ॲज द इलेक्ट्रिक फील्ड इज प्रोड्यूस्ड द पोटेन्शियल ऑल्सो. बरोबर, हे लक्षात घ्या. द पोटेन्शियल विच इज प्रपोर्शनल टू द इलेक्ट्रिक फील्ड असं आपल्याला म्हणते, आणि विच इज ऑल्सो प्रपोर्शनल टू द चार्ज. बरोबर आहे. बघा, पोटेन्शियल याच्यावरती डिपेंड असू शकेल, पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियलवरती डिपेंड असू शकेल, चार्जेस वरती इलेक्ट्रिक फील्ड डिपेंड असू शकेल, किंवा पोटेन्शियल चार्जेसवरती डिपेंड असू शकेल. हे रिलेशन आपल्याला असं मांडता येईल. लक्षात घ्या. मग इव्हन तो मग आपण त्याला असं बी डायरेक्टली लिहू शकतो की समजा तुमचा जो काही कॅपॅसिटर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे युनिफॉर्म फील्ड जर तयार झालेली असेल इलेक्ट्रिक फील्ड, ती तुम्हाला कशा प्रकारे लक्षात घ्या, तर इलेक्ट्रिक फील्ड जी काही तयार होईल तुम्हाला अशा प्रकारे रिप्रेझेंट करता येते. बरोबर. मग जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ती पोटेन्शियलवरती डिपेंड आहेच, पण कशावरती डिपेंड आहे, त्या कंडक्टरच्या मध्ये असलेल्या डिस्टन्सवरती सुद्धा डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे, त्या डिस्टन्सवरती सुद्धा ती डिपेंड आहे. हे आपल्याला लक्षात घेता यायला पाहिजे. मग दुसऱ्या बाजूला आपण विचार करायचा आहे की समजा या ठिकाणी पोटेन्शियल तयार झालं बरोबर, फी इतकं पोटेन्शियल आपल्याला तयार होताना दिसतंय, द इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि विच इज डिपेंड्स ऑन द चार्जेस. मग मी पहिलं सांगितलं एखाद्या सिस्टीममध्ये किंवा एखाद्या कंडक्टरमध्ये जेवढे नंबर ऑफ चार्जेस वाढतील तेवढा पोटेन्शियल डिफरन्स वाढणार आहे. लक्षात घ्या. व्होल्टेज वाढेल, चार्जेस वाढले तर व्होल्टेज वाढणार आहे. लक्षात घ्या. मग हे रिलेशन आपल्याकडे आहे. हे रिलेशन आपण अशा प्रकारे इथे मांडू शकतो. लक्षात घ्या. मग किंवा हेच रिलेशन आपण असंही मांडू शकू, उलटही म्हणता येईल आपल्याला. चार्जेस जितकं पोटेन्शियल वाढेल तितके चार्जेस वाढतील, किंवा जितके चार्जेस वाढतील तितकं पोटेन्शियल आपल्याला इन्क्रीज करता येऊ शकतं किंवा येतं. लक्षात घ्या. मग हे बी आपल्याला अंडरस्टँड करता येणार आहे. मग आता पुढे आपण विचार करूया की समजा कॅपॅसिटी काय आहे, कॅपॅसिटी काय आहे. बरोबर ना. हे आपल्याला लक्षात आलं की कंडक्टर जो कोणी आहे किंवा जो कॅपॅसिटर आहे अशा प्रकारे वर्किंग करतोय. मग व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ सच अ कॅपॅसिटर ऑफ द कंडक्टर. कॅपॅसिटन्स बी बोलतो आपण त्याला. मग ती कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटन्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आपण काय करूया, कॅपॅसिटी कशी मिळते त्याचा विचार आपण करूया. लक्षात घ्या. मग पुढे कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर. बरोबर.
कॅपॅसिटी, आता काय आहे कॅपॅसिटी? कॅपॅसिटी इज द ॲबिलिटी टू स्टोअर द चार्जेस, बरोबर, इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जेस ॲज वेल ॲज टू स्टोअर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. लक्षात घ्या, कशासाठी? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ॲज वेल ॲज द चार्जेस, ह्याच्यासाठी ॲबिलिटी आहे टू होल्ड द चार्जेस ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. यासाठी आपल्याला हा कन्सेप्ट लक्षात घ्यावा लागेल. मग आपण काय करूया, तेच रिलेशन पुढे मांडूया की समजा आपल्या या सिस्टीम मध्ये कंडक्टरच्या किंवा कॅपॅसिटरच्या द क्यू इज प्रोपोर्शनल टू फी किंवा फी इज प्रोपोर्शनल टू क्यू. मग आपण काय केलं, हा प्रोपोर्शनॅलिटी सरळ केला आपण, प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकला. तर क्यू इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? सी इंटू व्ही. काय मिळेल? सी इंटू व्ही. आणि हिअर सी इज अ कॉन्स्टंट, बरोबर ना? सी इज अ कॉन्स्टंट and known as a capacity of the such a conductor or capacitor. कॅपॅसिटरची ही असते कॅपॅसिटी. कशी मिळते मग आपण जर विचार केला तर सी इज इक्वल टू क्यू बाय फी, बरोबर आहे? सी इज इक्वल टू काय? क्यू बाय फी. याप्रमाणे आपल्याला काय मिळते? कॅपॅसिटी मिळते. लक्षात घ्या, कशी मिळते कॅपॅसिटी? दिस इज द number of the charges with respect to क्या रेशो ऑफ द नंबर ऑफ चार्जेस टू द पोटेन्शियल, बरोबर, अक्रॉस द प्लेट. या प्लेटच्या मध्ये असलेलं पोटेन्शियल. मग आपल्याला जर कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर इथं दोन वेने आपण विचार करू शकतो. दोन वे असे, आपल्याकडे दोन प्लेट असतील, बरोबर, दोन कंडक्टर असतील तरी सुद्धा आपल्याला कॅपॅसिटी कन्सिडर करता येते. इव्हन दो सिंगल प्लेट आपल्याकडे असेल किंवा सिंगल कंडक्टर असेल तरी सुद्धा आपण त्याची कॅपॅसिटी अंडरस्टँड करू शकतो. म्हणजे कसं लक्षात घ्या, तर त्याच्यावरती असलेले चार्जेस आणि त्या ठिकाणी असलेलं पोटेन्शियल, बरोबर ना, यांचा जर रेशो आपण मांडला तर आपल्याला काय मिळतं? तर कॅपॅसिटी आपल्याला समजून घेता येते. लक्षात घ्या. मग काय मिळालं एकंदरीत आपल्याला? तर कोणतं रिलेशन आपल्याकडे आहे? तर चार्जेस इज प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल, बरोबर ना. चार्जेस आर द प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल. हेच आपण काय लिहू शकतो? क्यू इज इक्वल टू सी व्ही, देन सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. हे रिलेशन आपल्याला मांडता येईल. मग आता पुढे आपण याचं थोडंसं विस्तार आपण करूया थोडासा की याच्यामध्ये नेमकं काय दाखवलेलं आहे. तर यामध्ये जे काही रिलेशन आपल्याला मांडताना दिलेलं आहे, तर क्यू म्हणजे काय? तर चार्जेस, आणि त्याचं युनिट जे काय आहे ते आहे कुलम, बरोबर आहे ना. पहा, लक्षात घ्या, क्यू म्हणजे काय आहे? चार्जेस आहेत, त्याचं युनिट आहे कुलम. इकडं पहा, समजा क्यू इज द चार्जेस, त्याचं युनिट आहे कुलम, त्याला आपण दाखवतो सी लेटरनी. त्याचं दुसरं युनिट आहे सीजीएस, स्टॅट कुलम, बरोबर आहे. स्टॅट कुलम आपण लक्षात घेऊया. स्टॅट कुलम, या दोन्हींचं रिलेशन काय आहे? 1 कुलम इज इक्वल टू हाऊ मच स्टॅट कुलम्स? त्या दिवशी सांगितलं 3 इंटू 10 टू द पॉवर 9 स्टॅट कुलम, बरोबर आहे. हे आहे. दुसऱ्या बाजूला काय? व्होल्ट. दिस इज द पोटेन्शियल. काय आहे? पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द पोटेन्शियल. त्याचं युनिट काय? व्होल्ट आहे. आणि जर तुम्ही त्या व्होल्टचं जर सीजीएस युनिट जर घेतलं ते असतं स्टॅट व्होल्ट. किती असतं? स्टॅट व्होल्ट. फीने आपण दाखवूया स्टॅट व्होल्ट असं आहे. व्हॉट इज द रिलेशन इन बिटवीन दिस टू? द 1 व्होल्ट इज इक्वल टू काय असतं? लक्षात घ्या, 1/300 व्होल्ट स्टॅट व्होल्ट. 1 व्होल्टची किंमत किती असते? 1/300 स्टॅट व्होल्ट इतकी असते. हे आपल्याला लक्षात घेता येईल. मग पहा, क्यू इज चार्जेस आहेत, व्ही ए पोटेन्शियल, अँड देन वी गेट द कॅपॅसिटी. ह्या दोन्हींचा रेशो मांडल्याच्या नंतर आपल्याला मिळते कॅपॅसिटी. मग आपण काय लक्षात घ्यायचं या कॅपॅसिटीमध्ये? तर कॅपॅसिटी इट इज द रेशो, और पहिले व्याख्या सांगितली, द ॲबिलिटी टू स्टोअर द चार्जेस और इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, और द कॅपॅसिटी इज द रेशो ऑफ द नंबर ऑफ चार्जेस विथ रिस्पेक्ट टू द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर्स इन अ सिस्टीम और इन अ कॅपॅसिटर. हे आपण लक्षात घ्यायचं.
मग C इज इक्वल टू Q अपॉन फी, म्हणजेच इथं काय लक्षात घेऊया आपण, आता Cचं जे युनिट आहे ते सांगितलेले लक्षात घ्या, बेसिकली कुलोम अपॉन व्होल्ट, बरोबर ना, कुलोम अपॉन व्होल्ट, आणि याचं दुसरं नाव आहे फॅराड. काय आहे? फॅराड आहे. बेसिकली या ठिकाणी 1 फॅराड इज इक्वल टू 1 कुलोम चार्ज अपॉन 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स, बरोबर ना, 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स, 1 कुलोम चार्ज, देन 1 फॅराड कॅपॅसिटी आपल्याला मिळते. मग युनिट ऑफ कॅपॅसिटी is now farad and which is denoted by the letter capital F. हे फॅराड युनिट आपल्याला मिळतं, त्याचं लक्षात घ्या. हे फॅराड हे युनिट आहे. कॅपॅसिटी कशा प्रकारे मोजली जाते किंवा मेजर केली जाते फॅराड. पण when we consider the such a practically concept, the unit farad is a very much vast. आपण जर एखाद्या सिस्टीमची कॅपॅसिटी जर मोजायला गेलो तर फॅराड युनिट खूप मोठा आहे यासाठी. म्हणजे असं तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये जर विचार जर केला तर 1 फॅराड किंवा 2 फॅराड इतकी कॅपॅसिटी तुम्हाला कोणत्याही इन्स्ट्रुमेंटची किंवा कोणत्याही डिव्हायसेसची सापडणार नाहीये, बरोबर आहे. आपण रेग्युलर एखादा लॅपटॉप यूज करतोय, कॉम्प्युटर यूज करतोय, मोबाईल यूज करतोय, फॅन यूज करतोय, टीव्ही यूज करतोय, किंवा अजून काही अप्लायन्सेस आहेत होम अप्लायन्सेसमध्ये जिथं कॅपॅसिटर आहे, किंवा त्याला आपण कधी कधी कंडेन्सर मी म्हणतो, लक्षात घ्या दुसरा शब्द कॅपॅसिटरचा. तो कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर जो काय आहे लक्षात घ्या, त्याची कॅपॅसिटी इतकी नसते. मग हे झालं मोठं युनिट झालं, लक्षात घ्या. मग आपल्याला जर कॅपॅसिटी मोजायचीच असेल तर काय करायचं, तर त्यासाठी रेग्युलर जे युनिट आहेत, बरोबर ना, हे खूप मोठं युनिट आहे. पण द प्रॅक्टिकल युनिट जर विचार केला आपण, बट प्रॅक्टिकली दिस इज अ मिली फॅराड, बरोबर, म्हणजे किती हे 10 to the -3. मायक्रो फॅराड 10 to the power -6 फॅराड, अशा प्रकारे. 10 NF नॅनो फॅराड, देन 1 PF, दिस इज पिको फॅराड, दिस इज मिली. मायक्रोसाठी हे शब्द मी अजून लिहितोय, नॅनो 10 to the power आणि हे पिको. अशा प्रकारे आपल्याला हे अंडरस्टँड करता येईल. मग कोणतेही युनिट तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करू शकता, मिली फॅराड यूज करू शकता, ते सुद्धा खूप मोठे आहे. पण मॅक्झिमम टाइम आपल्याला मायक्रो फॅराड आणि त्याच्यापेक्षा कमी लक्षात आहे, म्हणजे मायक्रो आणि नॅनो फॅराड अशा प्रकारे, किंवा पिको फॅराड, मिली फॅराड सुद्धा खूप कमी टाइम्स यूज केलेला आहे, कारण ते सुद्धा खूप बरंचसं मोठं युनिट आहे. मग रेग्युलरली कॅपॅसिटी मेजर करायची असेल आपल्याला तर आपण मायक्रो फॅराड, नॅनो फॅराड किंवा पिको फॅराड किंवा मायक्रो आणि नॅनो मॅक्झिमम टाइम आपल्याला कुठेही यूज केलेलं दिसेल किंवा जाणवेल, लक्षात घ्या. म्हणजेच हे युनिट आपण बेसिकली यूज करायला पाहिजेत. पण त्याचं कन्व्हर्जनचा विचार जर केला तर -6 फॅराड मायक्रो म्हणजे, आणि नॅनो म्हणजे 10 to the power -9 फॅराड, असं आपल्याला अंडरस्टँडिंग करता येईल. पहा, मग हे झालं समजा फॅराड या युनिटसाठी. आता समजा CGS युनिट काय, व्हॉट इज द CGS युनिट ऑफ द कॅपॅसिटी. कॅपॅसिटीचं CGS युनिट काय आहे, व्हॉट इज द CGS युनिट ऑफ कॅपॅसिटी, काय सांगता येईल, स्टॅट फॅराड. काय लक्षात घ्या, CGS युनिट ऑफ द कॅपॅसिटी इज स्टॅट फॅराड. आता हे 2 पॉईंट आपल्या समोर आहेत बघा. 1 कुलोम इज इक्वल टू समथिंग, म्हणजे एवढं समथिंग म्हणजे 3 × 10 to the power 9 स्टॅट कुलोम, आणि 1 व्होल्ट इज इक्वल टू किती, 1/300 स्टॅट कुलोम, असं बी आपल्याला अंडरस्टँड करता येईल. मग आता पुढे काय करायचंय बघा, आता लक्ष द्या सगळ्यांनी. देन आपण काढूया 1 फॅराड इज इक्वल टू हाऊ मच स्टॅट फॅराड, बरोबर आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तर CGS युनिट ऑफ द कॅपॅसिटी, CGS युनिट ऑफ कॅपॅसिटी इज स्टॅट फॅराड, दाखवतात STF, बरोबर.
स्टॅट फॅरड. मग 1 फॅरड इज इक्वल टू हाऊ मच व्हॅल्यू ऑफ द इन स्टॅट फॅरड. 1 फॅरड हा स्टॅट फॅरडमध्ये किती असू शकतो, तर हे लक्षात येत आहे. इकडं काय करता येईल आपल्याला, 1 फॅरड आहे बरोबर ना. आपण जर त्याला स्टॅटमध्ये केलं तिथं काय करावं लागेल आपल्याला, स्टॅट कुलोममध्ये लिहावं लागेल, इथं स्टॅट व्होल्टेजमध्ये लिहावं लागेल बरोबर. फॅरडचं आपल्याला स्टेट फॅरड करायचं म्हणल्यानंतर मग इथं किती आहे, 3 × 10⁹ देन डिवायडेड किती आहे इथं 1/300. म्हणजे काय होईल, 1 फॅरड इज इक्वल टू 3 × 300 × 10⁹ स्टॅट फॅरड बरोबर. मग 1 फॅरड इज इक्वल टू 9 × 10⁻11 स्टॅट फॅरड. तर हे सुद्धा रिलेशन आपल्याला अंडरस्टँड करता येईल, लक्षात घ्या. मग हे झाले आपले बेसिक कन्सेप्ट कशाचे, कॅपॅसिटी किंवा कॅपॅसिटरचे बरोबर ना. कॅपॅसिटी काय असते, कशी आपण कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करतो किंवा काय करतो, यासाठी हे झाले आपले बेसिक स्मॉलेस्ट कन्सेप्ट झाले, बिगिनिंग झालं कॅपॅसिटरच्या बाबतीमध्ये. आपल्याला जे कॅपॅसिटर स्टडी करायचे थोडंसं वेगळ्या मेथडचं आहे, वेगळं आहे थोडंसं हे कॅपॅसिटी आपल्याला अंडरस्टँड करायचं. आता पुढचा एक मुद्दा तुम्हाला लिहून मी पण सांगेल की कॅपॅसिटर कुठे यूज केलं. ऑलरेडी सांगितलं तर कॅपॅसिटर्स आर यूज्ड इन our daily life home appliances. जसं की suppose the capacitor which is used in fan, the capacitors which is used in the electronic devices such as amplifier, such as TV, laptops, mobile phones, right? Then the capacitor which is also used in the TV or radio receivers, बरोबर, किंवा मोबाईल बेस स्टेशन्स जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतोय. असे अनेक अप्लायन्सेस आपल्याला किंवा इलेक्ट्रिक पंप जो असेल त्यामध्ये सुद्धा कंडेन्सर ॲज अ कॅपॅसिटर यूज केलेला पाहायला मिळेल, लक्षात घ्या. अशा अनेक ठिकाणी तुम्हाला आपला रेडिओ असेल, टेप रेकॉर्डर असेल, DVD VCD प्लेअर असेल, कॉम्प्युटर असेल, याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅपॅसिटर तुम्हाला पाहायला मिळतील. पुढे आपल्याला टाईप्स ऑफ कॅपॅसिटर सुद्धा स्टडी करायचे आहेत. 3 प्रकारचे कॅपॅसिटर आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. पण अजून आपल्याला ॲक्च्युली हाऊ टू इन्क्रीज द कॅपॅसिटी बाय मेंटेनिंग द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच कॅपॅसिटर हे आपल्याला अंडरस्टँड करायचे, ते आपण तिकडे जाऊया. आता पुढचा जो पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे त्याचं हेडिंग टाका, कन्सेप्ट ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. बेसिकली आपण ज्या कोणत्याही टाईपचा कॅपॅसिटर जेव्हा बनवतो त्या कॅपॅसिटरमध्ये द कंडक्टर मस्ट मेंटेन इन अ पॅरलल, बरोबर ना. कसे असायला पाहिजेत, पॅरलल असायला पाहिजेत. म्हणजे द वन कंडक्टर शुड नॉट क्रॉस अदर, दुसऱ्याला तो कुठेतरी छेदला नाही पाहिजे, कुठेतरी टच झाला नाही पाहिजे, आणि दोन्ही कसे पाहिजेत, पॅरलल असायला पाहिजेत. मग पॅरलल प्लेटच्या स्वरूपात असतील, पॅरलल स्पेअरच्या स्वरूपात असतील, पॅरलल सिलेंडरच्या स्वरूपात असतील, त्याचं मेड कसं केलेलं आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे, याच्यावरून आपल्याला कॅपॅसिटरचे पुढे टाईप सुद्धा अंडरस्टँड करता येतील किंवा करायचे. मग आता सुरुवातीला आपण आधी काय करूया, कन्सेप्ट समजून घेऊया. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर किंवा बाकीचे कॅपॅसिटर त्याच्यासारखेच असतील पुन्हा येऊन. मग हा कॅपॅसिटर कशा प्रकारे कॅपॅसिटी इन्क्रीज करतो आणि त्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं करायला पाहिजे हे आपण अंडरस्टँड करणार आहोत. तर हेडिंग टाका सगळ्यांनी, concept of parallel plate capacitor. Parallel plate capacitor. The parallel plate capacitor or the system of capacitor consists of 2 parallel plates. बघा मी डायग्राम थोडीशी ड्रॉ करतो. सुरुवातीला ही एक प्लेट आहे, द प्लेट कन्सिडर एज द P1, त्याला आपण प्लेट P1 मानूया. आणि द प्लेट P1 हॅव्हिंग द चार्जेस, एक चार्ज अशा प्रकारे फुल्ली चार्ज झालेली प्लेट आहे. एक सिंगल प्लेटचा आधी विचार करा. बघा, वी हॅव टू कन्सिडर द प्लेट P1 आणि देन अनदर प्लेट सुद्धा आपल्याला गृहीत धरायची, 2 कंडक्टर. अदर प्लेट सुद्धा आपण थोडीशी दाखवूया म्हणजे पॅरलल आहे हे तुमच्या लक्षात येईल. The other plate is considered as the P2 and which is as parallel to the P1. बरोबर आहे. And then these 2 plates are separated by some insulating material. या ठिकाणी काय आहे, the part or the portion consists of some insulating part material, dielectric material त्या ठिकाणी आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं. बरोबर आहे. इथं असं अवेलेबल आहे. आणि
विच इज ऑल्सो सेपरेटेड बाय सम डिस्टन्स d. बरोबर आहे. अँड द टू प्लेट्स, बरोबर, द प्लेट P1 अँड P2 हॅविंग द सेम ऑर द इक्वल एरिया. बरोबर ना. P1 अँड P2 हॅविंग इक्वल एरिया and which is considered as a A. त्याला आपण A मानूया. प्रत्येकाचा एरिया किती आहे? A इतका एरिया आहे. आता काय करायचं प्रोसेस, समजा हे झालं आपलं एक्सपेरिमेंट करायचं आहे आपल्याला, म्हणून आपण अशा प्रकारची अरेंजमेंट तयार केली असं आपण गृहीत धरूया. आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं की पॅरलल प्लेट कॅपॅसिटर काय. मग ह्या दोन प्लेट झाल्या, एक बरोबर ना, प्लेट P1 आणि प्लेट P2 आणि विचार सेपरेटेड बाय डिस्टन्स d ॲज वेल ॲज द इन्सुलेटिंग मटेरियल. हे आपलं रेडी आहे. आता आपण काय केलं, when we charge plate P1 बरोबर ना विथ चार्जेस Q, आपण काय केलंय, सपोज असं लक्षात घेतलं की याच्यावरती प्लस Q इतके चार्जेस आपण इंड्यूस केले. बरोबर, इनर साइड ऑफ द प्लेट P1 वरती काय केलंय, वी हॅव टू कन्सिडर द प्लस Q चार्जेस ऑन प्लेट P1. आणि ही सिस्टीम आहे लक्षात घ्या. बरोबर. देन अशा प्रकारची अरेंजमेंट केल्यानंतर या इन्सुलेशन मध्ये आहे, देन याच्यावरती प्लस Q इतके चार्जेस आपण तयार केले, देन एक्झॅक्टली या P2 वरती काय होतील, मायनस Q इतके चार्जेस काय होतील मिळतील आपल्याला. त्या ठिकाणी मायनस Q इतके चार्जेस. मॅग्निट्यूडचा जर विचार केला तर बोथ चार्जेस आर सेम. बरोबर ना. मॅग्निट्यूडचा जर विचार जर आपण केला तर दोन्ही चार्जेस कसे आहेत, सारखेच आहेत. दोन्हीही चार्जेस सारखेच आहेत. मग मला सांगा की समजा सुरुवातीला इतके चार्जेस आपण तयार केले. आता P1 प्लेटचा विचार आपण आधी करू, नंतर P2 कडे जाऊया. काय होते पुढे ते लक्षात येईल तुमच्या. मग समजा आपण असं गृहीत धरलं, प्लेट P1 प्लेट, फक्त एकाचाच विचार करा प्लेट P1 चा. आता हॅविंग द चार्जेस Q, बरोबर ना, प्लस Q किंवा त्याला Q माना थोडक्यामध्ये. द चार्जेस, मॅग्निट्यूड ऑफ द चार्जेस इज अ Q and the potential across it consider आहे बघा. चार्जेस आपण Q मानले, चार्जेस Q, पोटेन्शियल जे काय आहे ते आपण मानलंय phi. and then we have to consider the capacity किती असेल. आता बघा कॅपॅसिटी आपण मानली C1. the capacity of such a, बघा, the capacity of such a plate P1 is a C1. चार्जेस आर Q अँड द इनिशियल, त्याचं ते पहिलं जे काय पोटेन्शियल आहे, आपल्याला काय करायचंय, एका प्लेटचा विचार करतोय आधी. सर्वात लक्षात घ्या, आपला कॅपॅसिटर तयार झालाय का, नाहीये. कॅपॅसिटर तयार झालेला नाहीये. C1 आहे, त्याचं चार्जेस किती आहेत, Q इतके आहेत, त्याचं पोटेन्शियल किती आहे, phi इतका आहे. देन द कॅपॅसिटी वी कॅन रिटर्न ॲज द कॅपॅसिटी C1 इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, Q अपॉन phi लिहिता येईल का नाही असं. हे झालं इक्वेशन नंबर 1 आपलं. बघा इक्वेशन नंबर 1 माना, कम्पेअर करायचं आपल्याला. म्हणजे आपण एक प्लेट जर घेतली तर आपण त्याची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतो, पण हा कॅपॅसिटर होऊ शकतोय का, तर पुढे आपल्याला कळेल कॅपॅसिटर होऊ शकतो का नाही. मग आपल्याला दुसरी प्लेट यूज करायची गरज पडेल किंवा नाही पडेल हे तुम्हालाच उत्तर द्यायचं मिळू शकेल. काय करायचं आपल्याला लिहून दो. काय कन्सेप्ट आपला पहिलंच मी सांगितलं तुम्हाला, पोटेन्शियल डिफरन्स वाढवा अगर न वाढवू, पण आपल्याला काय करायची, कॅपॅसिटी वाढवायची. हा पर्पज आहे कॅपॅसिटरचा. मग जर समजा आपण जर पहिल्या प्लेटची कॅपॅसिटी C1 असेल आणि आपण जर दुसरी प्लेट त्या ठिकाणी ऍड केली पॅरलल मध्ये, आणि जर कॅपॅसिटी जर C1 पेक्षा जर जास्त येत असेल तर काय करायचंय, दिस इज अ बेटर वे टू फॉर्म अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर बनवणं गरजेचं आहे, तयार करणं गरज आहे. लक्षात घ्या, कधी जर तुमची नवीन येणारी जर कॅपॅसिटी पहिल्या कॅपॅसिटी पेक्षा जर वाढत असेल तर. येते अंडरस्टँड होतंय, लक्षात येते, तर त्याप्रमाणे आपण तसं अंडरस्टँडिंग करायचं. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या. देन दुसऱ्या प्लेटचा विचार करू. ही पहिली प्लेट आपली एक्सपेरिमेंटली आपण अशी ठेवलेली आहे. इन सच ए सेम सिस्टीम वी हॅव टू कन्सिडर द अदर प्लेट P2. बघा कन्सिडर करा की दुसरी प्लेट P2 त्याच्या शेजारी आपण ठेवली आणि कसे विचार पॅरलल आणि हॅविंग द डिस्टन्स ॲट D सेपरेट केली आणि इन्सुलेटिंग सुद्धा आहे मध्ये, लक्षात घ्या. नाऊ वी हॅव टू कन्सिडर द प्लेट P2
हॅव्हिंग द चार्जेस, बघा चार्जेस आपण त्याला मायनस क्यू, बघा प्लेट P2 हॅव्हिंग द चार्जेस मायनस क्यू. आता मला सांगा ह्या P2 वरती जर मायनस क्यू इतके चार्जेस जर अवेलेबल होत असतील तर एक गोष्ट तुम्हाला असं दिसेल, द प्लेट P2 बरोबर लोअर द पोटेन्शियल ऑफ सच अ प्लेट P1. बघा काय होतं याच्यामुळं, ह्या केसमुळं काय होते, पोटेन्शियल ऑफ P1 लोअर्स, कमी होणार आहे, बरोबर आहे, लोअर होणार आहे का. तर एक बाब तुमच्या लक्षात येईल, इथं पॉझिटिव्ह चार्जेस तितकेच आहेत, तिथं निगेटिव्ह चार्जेस तितकेच आहेत. दोन्ही चार्जेस काय करतील एकमेकांना, कॅन्सल्स इच अदर अँड द नेट पोटेन्शियल बिकम्स झिरो. काय होणार लक्षात घ्या, द नेट पोटेन्शियल झिरो, नेट चार्जेस आर ऑल्सो झिरो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसचा विचार केला तर चार्जेस सुद्धा काय होऊन जातील झिरो, किंवा पोटेन्शियलचा विचार केला तर नेट पोटेन्शियल काय होईल झिरो होऊन जाईल. आणि कॅपॅसिटी काय मिळेल का आपल्याला, मिळणार नाही. बघा ह्याच प्रोसेसमध्ये काय होतं पुन्हा पुढे, असं होत असताना समजा त्याच्यावरती जर पॉझिटिव्ह चार्जेस जर वाढले तर काय होणार, पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्ह चार्जेसमुळे काय झालं, लोअर झालं. आणि देन द पॉझिटिव्ह चार्जेस पोटेन्शियल काय करतील P1चं रेज करतील, रेजेस, बरोबर ना. P1चं पोटेन्शियल कुठालचे, द निगेटिव्ह चार्जेस आर placed on the inner side. बघा inner side of the plate P2 lowers the potential, बघा पोटेन्शियल कमी होते, लक्षात घ्या. आणि नाउ द पॉझिटिव्ह चार्जेस आर इंड्यूस, असं गृहीत धरा, द पॉझिटिव्ह चार्जेस आर इंड्यूस, इट रेजेस और इन्क्रीजेस द पोटेन्शियल ऑफ P1चं पोटेन्शियल ते वाढवते. आता पुढे काय होतं, बाय द कन्सेप्ट ऑफ इंडक्शनचा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. इंडक्शन म्हणजे काय होतं, समजा एखाद्या गोष्टीकडं काहीतरी अवेलेबल आहे, चार्जेस अवेलेबल आहे, एनर्जी अवेलेबल, ते काय करतं शेजारच्याला थोडंसं पास करतं, काहीतरी त्याच्यामध्ये कन्सेप्ट, इंडक्शनचा कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकाकडे समजा काहीतरी आहे तर त्याच्याभोवताली काय होईल, एक तर तो अट्रॅक्ट करेल किंवा त्याला देऊन टाकेल किंवा रिपेल करेल. म्हणजे असं काय होतं, त्याच्या फील्डमध्ये आल्यामुळं शेजारच्यामध्ये काय होतं, काहीतरी इंडक्शन घडून येतं, काहीतरी बदल घडून येतो, लक्षात घ्या. मग तसंच सेम या केसमध्ये काय होतं, बाय द प्रोसेस ऑफ इंडक्शन, बघा द इनर साइड ऑफ द प्लेट P2 हॅव्हिंग द निगेटिव्ह क्यू चार्जेस and by induction and the same plate on the outer side of the same plate the positive charges are induced. काय होईल लक्षात घ्या, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस इंड्यूस झाले. आता एक बाब तुमच्या पुन्हा लक्षात येईल, या ठिकाणी निगेटिव्ह आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस झाले. मग काय करेल, पुन्हा या प्रोसेसमध्ये असं होईल, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ते काय करतील एकमेकांना पुन्हा कॅन्सल्स आउट इच अदर. आणि काय होईल, बरोबर ना, काय होईल त्या ठिकाणी, ते जर कॅन्सल झाले तर आपलं कॅपॅसिटी पहिल्या कॅपॅसिटरची रिमेन्स राहील, चेंजेस होणार नाही. आपल्याला काय करायची, कॅपॅसिटी वाढवायची, बघा कॅपॅसिटी इन्क्रीज करायची, रेज करायची. मग काय करतात, इन दिस प्रोसेस द पॉझिटिव्ह चार्जेस आर इंड्यूस्ड ऑन द आउटर साइड ऑफ द प्लेट P2 आणि देन काय करायचं लक्षात घ्या, द आउटर साइड ऑफ द प्लेट P2 गेट अर्थ लावायचं, त्याला अर्थिंग लावायची, हे चिन्ह आहे लक्षात घ्या. अर्थिंगचं काय करायचं, त्याला अर्थ करायचं, बघा म्हणजे कॅपॅसिटर तयार करायचं म्हणून ही प्रोसेस आपण लक्षात घ्यायची. मग एक गोष्ट अशी होईल, फेन द आउटर साइड ऑफ द प्लेट P2 टर्न्स टू अर्थ और गेट अर्थिंग, त्याला अर्थिंग आपण केली, देन व्हॉट हॅपन, the positive charges on the outer side of the plate P2 escaped to the earth. ते निघून जातील अर्थकडं. काय होतील ते, हे सगळेच्या सगळे चार्जेस काय होतील, लॅप्स होतील, लक्षात घ्या. आणि कशी प्रोसेस दिसेल आपल्याला, नाऊ बघा, नाऊ द कॅपॅसिटर लुक लाईक्स, या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, नाऊ द कॅपॅसिटर लुक लाईक्स प्लेट P1 and then प्लेट P2, या ठिकाणी निगेटिव्ह चार्जेस, या ठिकाणी अर्थिंग दिलेले असेल. आणि अशा प्रकारे तो काय होईल आपल्याला अंडरस्टँडिंग करता येईल, लक्षात घ्या. मग पहिल्या प्लेटचा विचार केला, C1 इज द कॅपॅसिटी, Q अपॉन V आपल्याला मिळालेला आहे, Q इतकं चार्जेस, V हे पोटेन्शियल आहे. नाव आता दुसऱ्या प्लेटकडे जाऊया. व्हॉट इज द पोटेन्शियल नाऊ ऑफ द प्लेट P2, बघा
पोटेन्शियल किती आहे प्लेट P2चं. द प्लेट P2चं पोटेन्शियल चार्जेस किती आहेत क्यू इतकेच आहेत. पोटेन्शियल किती आहे लक्षात घ्या, बरोबर. चार्जेस क्यू आहेत, पोटेन्शियल किती आहे -1 आहे. द पोटेन्शियल मायनस V1 मानू आपण त्याला, का तर V ऑलरेडी यूज केला आहे आपण तिकडे, काहीतरी V1 V2 नोटेशन द्यावं लागतील आपल्याला. द पोटेन्शियल ऑफ द नाऊ प्लेट P2 कसं असेल निगेटिव्ह असेल, बरोबर ना. -V1 इतकं पोटेन्शियल आपल्याला लागतील. आणि व्हॉट इज द नेट पोटेन्शियल नाऊ ऑफ द सिस्टीम. नेट पोटेन्शियल ऑफ द सिस्टीम, टोटल पोटेन्शियल किती असणार आहे, ते टोटल पोटेन्शियल इज V मायनस V1. रिझल्टंट पोटेन्शियल आपण काय करतो, पोटेन्शियल प्लस पोटेन्शियल, म्हणजे काय होणार, द नेट पोटेन्शियल नाव बिकम्स V मायनस V1. द टोटल पोटेन्शियल इन सच अ सिस्टीम इज V मायनस V1 राहील, लक्षात घ्या. चार्जेस किती आहेत, क्यू इतके चार्ज. बघा चार्जेस तुम्ही म्हणता की चार्जेस कुठं बदलले, चार्जेस आर व्हेरी मच सेम. चार्जेस तुमचं तुम्ही कॅपॅसिटर बनवायच्या आधी क्यूच होते आणि नंतर सुद्धा क्यूच राहिलेत, बदललेत का नाही बदलले. मग चार्जेस आर द क्यू, किती चार्जेस आहेत क्यू इतके आहेत. आणि देन व्हॉट इज द कॅपॅसिटी नाव, नेट कॅपॅसिटी म्हणजे रिझल्टंट कॅपॅसिटी म्हणूया त्याला आपण. रिझल्टंट म्हणजे कोणाची, बरोबर ना. रिझल्टंट कॅपॅसिटी म्हणजे कोणाची कॅपॅसिटी आपल्याला लक्षात घ्यायची आहे, आपण त्याला लक्षात घेऊया की त्याला आपण रिझल्टंट कॅपॅसिटी मानूया, बरोबर ना. रिझल्टंट कॅपॅसिटी, बरोबर. रिझल्टंट कॅपॅसिटी काय आहे लक्षात घेतील, पोटेन्शियल तेवढा आहे, चार्जेस तेवढे आहेत. द रिझल्टंट कॅपॅसिटी इज नोटेड ॲज अ C2, बरोबर. नॉट C2 इज द कॅपॅसिटी ऑफ प्लेट P2. C2 ही प्लेट P2 ची कॅपॅसिटी नाही, लक्षात घ्या, बरोबर. सिस्टीम आपण बनवली आता, तुमचा P2 प्लेट काय इंडिव्हिज्युअल आहे का नाही. जसा P1 प्लेट तुमचा इंडिव्हिज्युअल विचार केला तुम्ही सुरुवातीला, तसा प्लेट P2 तुमचा याच्यावरती डिपेंड आहे P1 वरती. तुम्हाला त्याचा इंडिव्हिज्युअल स्टडी करायचा म्हणजे अंडरस्टँडिंग घेता येणार नाही. हा याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे नवीन तयार होणारी कॅपॅसिटी कुणाचं कॉम्बिनेशन असेल, या दोन्हींचंही कॉम्बिनेशन असेल, एकाचं नसेल ते. मग नवीन जे का कॉम्बिनेशन मिळेल तो मिळेल आपल्याला रिझल्ट कोणाचा, त्या पूर्ण सिस्टीमचा मिळेल. आणि पूर्ण सिस्टीम काय शो करते आपल्याला, कॅपॅसिटर दाखवते. काय दाखवते, कॅपॅसिटर दाखवते. मग कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आपण फाइंड आउट करायची आता, नॉट P1 आणि P2. P1 आणि P2 ची नाही आहे ती आता कोणाची कॅपॅसिटी आहे, तर कॅपॅसिटी इज द नाऊ कॅपॅसिटी कोणाची आहे, तर कॅपॅसिटरची. आणि ती किती येईल तर तिला आपण मानूया C2. आता आपण कशी मिळवणार, कशी मिळवणार, आता कॅपॅसिटी आपण लक्षात घेऊया बघा. मग therefore C2 इज इक्वल टू, बरोबर ना, आपण तिला C2 मानूया. therefore C2 इज इक्वल टू चार्जेस किती Q, पोटेन्शियल किती V मायनस V1, बरोबर ना, V मायनस V1. Now we have to consider the previous concept which is depends on the plate P1 and the whole system concept which is depends on the P1 and P2. या दोन्हींचं कंपॅरिझन आपण करूया. बघा आता ही फिगर तुम्ही दाखवलीच आहे. आता हे इक्वेशन आपण नंबर 2 याला देऊया आणि नंबर 1 तर ऑलरेडी आपण दिलेला आहे. नंबर 1 आणि 2 आपल्याला कम्पेअर करायचे. आणि पहिलेच मी सांगितलं तुम्हाला, नवीन येणारी कॅपॅसिटी जर इन्क्रीज होत असेल तर काय हरकत नाही आपल्याला अशा पॅरलल प्लेटचं कॅपॅसिटर तयार करायला, आपण करू शकणार किंवा करायचं आपल्याला. मग जर कॅपॅसिटर जर तयार होत असेल याचा अर्थ चार कॅपॅसिटी वाढायला पाहिजे आणि ते आपण लक्षात घेऊया. बघा झालं का, तर पहा या ठिकाणी आता आपण इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर करूया आणि आपल्याला लगेच कळेल कॅपॅसिटी वाढली का नाही वाढली. आणि कॅपॅसिटी जर वाढली त्याचा अर्थ काय होईल, दिस इज अ फेवरेबल कंडिशन और फिजिबल कंडिशन, बरोबर ना, किंवा अरेंजमेंट टू फॉर्म द कॅपॅसिटर, आणि कॅपॅसिटर तयार होऊ शकतो. मग इथे एक विचार करा, फी ही व्होल्टेज आहे आणि V मायनस V1 हे व्होल्टेज आहे. कोणतं व्होल्टेज मॅक्सिमम, बघा इकडे लक्ष द्या, V और द V1 हे दोन्ही व्होल्टेज आपल्याकडे आहेत, दोन्ही पोटेन्शियल आपल्याकडे आहेत. विच वन इज ग्रेटर, तुमचं हे ग्रेटर आहे आणि हे कसं आहे लोअर आहे, बरोबर आहे ना. मग ॲज लक्षात घ्या, ॲज फी इज ग्रेटर दॅन V मायनस V1. का बरं, फी ग्रेटर आणि V मायनस V1 कमी आहे. इथं असं दिसतेच आपल्याला, हा पूर्ण V आहे आणि हा V मधून V1 मायनस केला कमीच होणार ना.
व्ही पेक्षा कमी होणार. मग आता दोन्हीचं रिलेशन मांडा की या दोन रिलेशनवरून हे रिलेशन जर आपल्याकडे आहे तर याचा उपयोग करून इक्वेशन 1 आणि 2 इक्वेशन 1 आणि 2 मधून कोणता ग्रेटर वाटेल, C1 ग्रेटर वाटेल का C2 ग्रेटर वाटेल. बरोबर आहे. आता एक लक्षात घे, जर तुमचा डिनॉमिनेटर जर मॅक्झिमम असेल, त्याची व्हॅल्यू जर मॅक्झिमम असेल तर आन्सर काय येतं, कमी येतं. आणि जर डिनॉमिनेटर जर स्मॉलर असेल तर आन्सर काय येतं, मॅक्झिमम येतं. मग या दोन्हीमध्येच कम्पेअर करा. हे कसं आहे, जास्त आहे म्हणजे काय होणार, याच्या तुलनेत त्याची व्हॅल्यू कमी येणार आणि याची काय होणार, वाढणार. मग हे दोन्हीचं रिलेशन, मग बाय इक्वेशन 1 आणि 2 इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण असं सांगू शकतो की C2 इज ग्रेटर दॅन C1. म्हणजे हेन्स द कॅपॅसिटी इज इन्क्रीज्ड. बरोबर ना. हेन्स कॅपॅसिटी इज इन्क्रीज्ड. कशामुळं, बाय कीपिंग द टू पॅरलल प्लेट्स. बरोबर ना. इन अ सिस्टीम, एखाद्या सिस्टीममध्ये जर 2 पॅरलल प्लेट जर आपण घेतल्या तर त्या 2 पॅरलल प्लेटमुळं काय लक्षात येईल आपल्याला, त्या 2 पॅरलल प्लेटमुळं कॅपॅसिटी इन्क्रीज होताना दिसते. आणि हे जी काही सिस्टीम आपण तयार केली त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपॅसिटर म्हणतो. मग याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल, दिस इज द कन्सेप्ट ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. बरोबर. बाय मेंटेनिंग ऑर बाय प्रिपेरिंग द 2 प्लेट्स पॅरलल, 2 प्लेट जर आपण पॅरलल बनवल्या which are separated by distance, some distance d, and which are also insulating by the some dielectric material or the insulating material, it increases the capacity of system and hence the system is known as the capacitor. आपण याला काय म्हणतो, कॅपॅसिटर म्हणतो. लक्षात घ्या, आपलं तत्वच ते, प्रिन्सिपलच ते. कॅपॅसिटर कोणाला म्हणायचं की ज्याच्यामुळं कॅपॅसिटी इन्क्रीज होईल तोच तो कॅपॅसिटर. दॅट्स इट. हे नोट डाऊन करा. आता पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ द कॅपॅसिटर्स. कॅपॅसिटरचे आपल्याला टाईप लक्षात घ्यायचे. तर चला टाइप्स ऑफ कॅपॅसिटर अंडरस्टँड करूया. तीन टाइपचे कॅपॅसिटर आहेत. नंबर 1 पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. Number 2 spherical capacitor. Number 2 spherical capacitor. And number 3 cylindrical कॅपॅसिटर. सिलेंडर सारखा कॅपॅसिटर आहे बघा. त्याचे मी सिम्बॉल तुम्हाला आधी दाखवेल. हे पॅरलल प्लेट आता आपण घेतलेलं प्लस 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 प्लस, प्लेट P1 प्लेट P2, मायनस 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 मायनस, Q मायनस Q, पोटेन्शियल P मायनस V1. बरोबर. हे झालं पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ऑन द आउटर साइड ऑफ द प्लेट P2 येतं अर्थ केलेली आहे. स्पेरिकल इज अ इनर स्पियर, आतमध्ये एक स्पियर असतो. अँड वी हॅव टू कन्सिडर 2 कॉन्सेंट्रिक स्पियर्स. 2 कॉन्सेंट्रिक स्पियर असतात. जो काही आतला आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जेस असतात अशी. दुसरा दोन्हीच्या मध्ये इन्सुलेटिंग मीडियम आणि दुसरा असा एक स्पेअर असतो कॉन्सेंट्रिक, त्याच्यामध्ये असे निगेटिव्ह चार्जेस आतमध्ये असतात. दोन्ही एकमेकांना कुठेही क्रॉस करत नाही. सपोज हा स्पेअर 1 आहे, हा स्पेअर 2 आहे. याचं पोटेन्शियल सपोज V आहे, याचं पोटेन्शियल V मायनस V1 आहे. The capacity which increased and the outer sphere get earth. बाहेरचा स्पेअर काय केलेला असतो, अर्थिंग केलेला असतो. म्हणजे द पॉझिटिव्ह चार्जेस विच आर इंडोज आउटर साइड ऑफ द स्पेअर इज केप्ट टू द
अर्थमध्ये निघून जातात. बरोबर. या प्रकारचं स्वरूप अशा प्रकारे हे आपल्या लक्षात येते. याचे प्लस क्यू चार्जेस, याचे मायनस क्यू चार्जेस. ओके. दिस सिलेंड्रिकल. Then again we have to consider two cylinders of concentric axis. Either concentric center, either concentric axis, single axis नी. मग असा एक सिलेंडर आहे याप्रमाणे, त्याचा ॲक्सिस असा आहे. दुसरा एक सिलेंडर, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जेस आहेत असं लक्षात घ्या. आपण जनरली आपल्या टेप रेकॉर्डर, रेडिओमध्ये जे आपण पाहतो ते अशा टाईपचे कॅपॅसिटर्स तुम्हाला पाहताना मिळते. आणि दुसरा एक आपण लक्षात घेऊया, अशा टाईपचा आहे. आउटर साइड अगेन ऑल्सो अर्थिंग केलेली आहे. द प्लस क्यू चार्जेस ऑन द फर्स्ट and the minus q inner side of the cylinder. Suppose cylinder 1, cylinder 2. The potential of the first is V and the potential of the second is V minus V1, and the positive charges are which are induced on the outer side of the cylinder which escapes in a earth कडे escape होतील. मग असे तीन प्रकारचे सिलेंडर आपण तीन प्रकारचे कॅपॅसिटर आपल्याला स्टडी करताना दिसतात. हे तीन टाईपचे आहे. सगळ्यांचं प्रिन्सिपल काय सारखंच आहे, सगळ्यांचं प्रिन्सिपल एकच आहे. लक्षात घ्या. आपण ज्याप्रमाणे पॅरलल प्लेट आपण कन्सिडर केला तसाच आपल्याला हा सुद्धा स्पेरिकलचा आणि दुसरा सिलेंड्रिकलचा अंडरस्टँड करता येतो किंवा करता येईल. लक्षात घ्या. मग एक कॉमन सगळ्यांमध्ये प्रिन्सिपल, पहिल्या याच्यावरती प्लस क्यू चार्जेस इथं दिसतात आपल्याला आणि दुसऱ्यावरती मायनस क्यू चार्जेस तयार होतील. याच्यामध्ये हे डिस्टन्स जे आहे ते काहीतरी डिस्टन्स डी आपण त्याला मानू किंवा आर मानू किंवा काहीतरी मानूया. हे डिस्टन्स दोन्हीच्या मध्ये आहे. याच्यावरती प्लस क्यू आहे, त्याच्यात मायनस क्यू आपल्याला मिळतील. सेम प्रोसेस आपण जसे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर एक्सप्लेन केला तसंच आपल्याला स्पेरिकल सुद्धा अंडरस्टँड करता येतो. आणि त्याच्यामुळं इथं मायनस असतील तिथं प्लस क्यू चार्जेस तयार होतील आणि कॅपॅसिटी इन्क्रीज होणार नाही. म्हणून काय केलं आपण, आउटर साइड ऑफ द स्पियर, सेकंड आउटर जो आहे आउटर स्पियर आहे, आउटर साइड ऑफ द आउटर स्पियर कनेक्टेड टू अर्थ अँड द चार्जेस, एक्सेस चार्जेस आउटसाइडचे जे आहेत ते काय होतात, इस्केप होऊन जातील. लक्षात घ्या. असं आपल्याला अंडरस्टँड करता येईल. याच्यामध्ये सिलेंड्रिकलमध्ये काय लक्षात घेता येईल तर सिलेंडर जो काय आहे त्या सिलेंडरमध्ये पहिला एक सिलेंडर असेल, कॉन्सेंट्रिक ॲक्सिस आहे दोन्हींच्या मध्ये. तर इथं आपल्याला असं दिसेल किंवा जाणवेल की याच्यामध्ये हे जे काय आहे ते हे आपल्याला प्लस क्यू चार्जेसनी अशा प्रकारे दिसेल. इथं प्लस क्यू असतील तिथं मायनस क्यू चार्जेस आपल्याला तयार होताना दिसतील. या मायनस क्यूमुळे इथं प्लस होतील, पण ते प्लस काय केलेले आहेत, अर्थला कनेक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे ते बी काय होणार आहे, एस्केप होईल. आणि अशा प्रकारे कॅपॅसिटी पुन्हा या सिलेंडरची सिलेंड्रिकल कॅपॅसिटरची सुद्धा इन्क्रीज करता येईल. लक्षात घ्या. म्हणजे काय करू शकतो आपण, वी हॅव टू इन्क्रीज द कॅपॅसिटी, बरोबर, बाय मेकिंग द अनदर कंडक्टर इज पॅरलल. मग अनदर कंडक्टर इज पॅरलल इन लाईक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इन अ स्पेरिकल कॅपॅसिटर. म्हणजे अनदर कंडक्टर बघा, लक्षात घ्या. पहिला असा आहे त्याला पॅरललच आहे ना, बाहेरचा पॅरलच आहे. स्पेरिकल जरी असेल तरी पॅरलल आहे. बाय मेकिंग द अनदर कंडक्टर इज पॅरलल म्हणजे ही कंडिशन. इथं सिलेंडर सुद्धा काय, एका सिलेंडरला दुसरा सिलेंडर पॅरलल केसमध्येच आपल्याला दिसतोय. पण या दोन्हींच्या मध्ये काय पाहिजे, काहीतरी डिस्टन्स पाहिजे. लक्षात घ्या. डिस्टन्स असायला पाहिजे. त्या ठिकाणी काय असायला पाहिजे, काहीतरी कॉन्स्टंट डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो काय पार्ट आहे किंवा डायलेक्ट्रिक मटेरियल जे आहे त्या ठिकाणी ते सुद्धा आपण तिथं ॲड करायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येतो, कॅपॅसिटर तयार करता येतो. हे झाले टाइप्स ऑफ द. आता आपण जो काय कन्सेप्ट पाहतोय तो म्हणजे कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर ऑलरेडी आपण स्टडी केला आहे. कशा प्रकारे कन्सेप्ट आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा तो आपल्याला माहितीच आहे. समजा आपण काय केला, दोन प्लेट आपण गृहीत धरल्या, प्लेट P1 आणि P2 विच आर सेपरेटेड बाय सम डिस्टन्स D आणि which are also separated by some insulating material or dielectric material having dielectric constant K. K हा dielectric constant आहे, लक्षात ठेवा. And also we know
द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम इज इप्सिलॉन. हे बी आपल्याला माहिती आहे, पुढे आपण अंडरस्टँड करणार. Now the system of the capacitor consists of the Q charges and consists of the two plates having the same or equal area. Then what is the surface charge density? बघा लक्ष द्या, दोन्ही प्लेटचा एरिया P1 P2 असू द्या, तो इतका आहे, Q इतके चार्जेस आहेत. Then what is the surface charge density? What is the surface charge density? सरफेस चार्ज डेन्सिटी किती आहे? मग आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी? सरफेस चार्ज डेन्सिटी जी आहे ते सिग्मा, दिस इज Q अपॉन A. हे आपल्याला लिहिता येईल. काय लिहिता येईल? Q अपॉन A हे आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी लिहिता येईल. सपोज पुढे आपण लक्षात घेऊया, लेट सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी, epsilon is the permittivity of a medium, K is the dielectric constant of a medium. असं जर असेल, the charges are such a present in the such a system or the capacitor are Q, then the electric field intensity बघा induced in this system is E. Electric field intensity काय सांगायचं आपल्याला? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल? E इतके असेल. पुढे बघा, अकॉर्डिंग टू गॉस, बघा अकॉर्डिंग टू गॉस थेरम और गॉस, according to Gauss, the electric field intensity E is equal to sigma upon epsilon. The electric field intensity at point M. M या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे? किती आहे ती? सिग्मा अपॉन एप्सिलॉन. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे हा कन्सेप्ट गॉस थेरमच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण पाहिलं होतं. एखाद्या कंडक्टरमध्ये चार्ज कंडक्टर जर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती मिळते? तर ती मिळते आपल्याला सिग्मा अपॉन एप्सिलॉन इतकी. किती मिळते? सिग्मा अपॉन एप्सिलॉन इतकी. पण आपण याला असंही मॉडिफाय करू शकतो, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 K असं लिहिता येतं आपल्याला. का तर एप्सिलॉनची किंमत एप्सिलॉन 0 K अशीही लिहिता येते. मग हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. वी हॅव टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि आपल्याला समजा याला 1 म्हणण्यापेक्षा पुढे घेऊन जाऊ, बट सरफेस चार्ज डेन्सिटी माहिती आहे आपल्याला Q अपॉन A. मग ही व्हॅल्यू जर पुट केली, देन E बिकम्स ॲज काय होईल लक्षात घ्या, इथं व्हॅल्यू पुट करू तर Q अपॉन A इप्सिलॉन 0 K. तर ही होईल तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आपल्याला काय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची होती का? नाही, तरी सुद्धा आपल्याला माहीत झाली तर चांगली गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर कशी मिळाली आपल्याला? तर याप्रमाणे मिळाली. Q अपॉन A एप्सिलॉन 0 K इतकी आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे. नाऊ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, बघा काय सांगतोय मी, नाऊ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी is at point M is a uniform. Uniform जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल, the electric field intensity depends on the potential. कशी असते? पोटेन्शियल वरती डिपेंड असते, लक्षात घ्या. मग आता आपल्याला काय लिहिता येईल? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at point M is uniform, then E is equal to C upon D. बरोबर ना? The electric field intensity of the parallel plate capacitor at point M is a V upon D. आणि याला इक्वेशन नंबर देऊ आपण 2. आता मला सांगा, ही इलेक्ट्रिक फील्ड कोणाची आहे? त्याच पॅरलल प्लेटची. दुसऱ्या बाजूला ही कोणाची आहे? त्याच पॅरलल प्लेट कॅपॅसिटरची. म्हणजे दोन्ही कशा असतील? इक्वल असतील.
by equating इक्वेशन 1 and 2 एक आणि दोन इक्वेट करा. काय होईल बघा, व्ही अपॉन डी इज इक्वल टू क्यू अपॉन ए इप्सिलॉन 0 के एवढं आपल्याला लक्षात घेतं. आता पुढे आपण काय करूया, तर एक थोडंसं व्हॅल्यू आपण अंडरस्टँड करू. जर इकडचा जो काही भाग आहे जर इकडे नेला तर काय होईल, ए इप्सिलॉन 0 के अपॉन डी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. बरोबर आहे बघा, द व्ही विच इज डिवायडेड बाय टू क्यू म्हणजे डिवायडेड टू क्यू अँड द पार्ट विच आर डिवायडेड टू क्यू विच आर मल्टिप्लाय टू व्ही, असं आपण लक्षात घेतलं, स्वॅप केलं याला. बट आता लक्षात येईल तुमच्या, आपलं रिलेशन इथं संपून जातं आहे थोड्याच वेळात. बट सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही, बरोबर, and therefore the capacity of parallel plate capacitor is A epsilon 0 k upon D. किती आली कॅपॅसिटी. Now the capacity of the parallel plate capacitor we have to get as a C is equal to, काय मिळाली parallel plate ची कॅपॅसिटी, C is equal to A epsilon 0 k divided by D. What is D? D is the distance separated by plate. प्लेटच्या मधलं डिस्टन्स आहे. C is equal to A epsilon 0 k by D. तर एवढं आपल्याला मिळालं एक्सप्रेशन फॉर द कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. हे लक्षात ठेवायचं. बघा, द कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विच डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ द प्लेट, which is also depends on the permittivity of medium, which is also depends on the dielectric constant of medium, and which is also depends but inversely proportional to the separation between plates. त्या प्लेटच्या मधल्या सेपरेशन होती. जितकं सेपरेशन वाढत जाईल तितकं काय होईल, कॅपॅसिटी कमी कमी होत जाईल. जितक्या प्लेट जवळ असतील तितकी कॅपॅसिटी काय होईल, इन्क्रीज होत जाईल. पण आपण काय करू शकत नाही, एकदम नियर बाय ज्या काही असतील ते आपण धरू शकत नाही. दोन्ही नियर बाय, थोडंसं तरी आपल्याला त्याच्यामध्ये लाईटली किंवा ॲज अ ॲब्सोल्यूट काहीतरी डिस्टन्स आपल्याला त्याच्यामध्ये ठेवावंच लागेल. तेव्हा आपल्याला एक आयडियल कॅपॅसिटी मिळून जाईल आणि ती कॅपॅसिटी आपल्याला या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करता येतं. आता दुसरा एक महत्त्वाचा पार्ट आहे. असं जर आपण विचार केला, बघा ही डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. What is the effect of dielectric constant on the capacity? त्या कॅपॅसिटीवरती डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा काय परिणाम होतो का, किंवा डायइलेक्ट्रिक कॅपॅसिटी ऑफ द, असं विचार केला आपण, कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इन इयर अँड समजा कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इन एनी अदर मीडियम, या दोन्हींचं रिलेशन जर आपण मांडलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काही रिलेशन मिळतंय का ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे डायइलेक्ट्रिक एकंदरीत आपण असा विचार करूया, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑन द कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, अँड बेसिकली व्हॉट इज द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, व्हॉट इज द डायइलेक्ट्रिक मटेरियल, ते बी आपण पाहणार. पण ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. थँक्यू.